महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज आहे ही आत्ताची या घडीची बातमी. काय आहे आपण ते बघूया. म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीकरता वेळ मिळेना झालाय. अर्ज करून अनामत रक्कम भरलेल्यांना सोडतीची प्रतीक्षा आहे, पण अजून डेट फायनल नाही. आचारसंहिता संपल्यानंतर या सोडतीसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले. दरम्यान म्हाडाच्या 1 जूनच्या प्रसिद्धी पत्रकात आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख जाहीर करण्याचं म्हाडानं आश्वासन दिलं होतं. पण आता 25 जूनला आचारसंहिता संपली आहे. जुलैचा दुसरा आठवडा सुरू होतोय, तरी अद्याप सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता मंत्र्यांच्या अधिवेशनातील व्यस्ततेमुळे सोडतीचा कार्यक्रम रखडल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. आमचे प्रतिनिधी सहकारी सुमित यांच्याशी आपण अधिक बोलूया. सुमित, कसं बघावं लागेल या गोष्टीकडे? एकदा तर म्हाडाला अर्ज यावेत यासाठी 2दा तारखा बदलाव्या लागल्या, त्यानंतर सुद्धा जे अर्ज आलेले आहेत ते कमीच आलेले आहेत आणि आता सोडतीच्या तारखेसाठी सुद्धा वाट बघावी लागते. बरोबर आहे सुवर्णाजी, थोडीशी त्याच्यामध्ये तुम्हाला मी करेक्ट करतो. 2 नाही 3 वेळा अर्ज काढावे लागलेत, कारण अर्ज येत नाहीयेत. म्हाडावरती आलेली ही नामुष्की होती. 3 वेळा त्यांनी अर्जवाढीसाठी मुदत दिली. आणि त्यानंतर दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जर तुमच्या खात्यामध्ये 375 कोटी रुपये आले तर तुम्ही काय कराल? बँकेत ठेवाल, त्याचा व्याज तुम्हाला महिन्याला साधारणतः 10 ते 12 कोटी रुपये येईल आणि त्याच्यावर तुम्ही गुजराण कराल. म्हाडाचं तेच झालंय सध्या. म्हाडाला गेल्या 4 महिन्यामध्ये, म्हणजे जेव्हापासून ही जाहिरात काढली आहे तेव्हापासून आतापर्यंत टप्प्याटप्प्यानं ज्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज केले या घरांसाठी, त्यांनी जमा केलेली रक्कम ही 375 कोटींच्या घरात गेली आहे आणि त्याचा व्याज सध्या म्हाडा खातं आहे असंच म्हणायला हवंय. अशीच भावना सध्या ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांची आहे, कारण त्यांनी पैसे भरलेले आहेत. 25,000, 30,000, 50,000 अनामत रक्कम एका घरासाठी. आणि ज्यांनी अनेक काय जास्त अर्ज केलेले आहेत त्यांनी तेवढे पैसे जास्त भरलेत. जर त्यांनी त्यांच्या खात्यावर ते पैसे ठेवले असते तर त्यांना त्याचा व्याज मिळाला असता. पण आता हा व्याज म्हाडा खातं पण तारीख जाहीर करायला तयार नाहीये. शेवटची एक प्रेस नोट आलेली होती. या म्हाडानं प्रेस नोटमध्ये काय म्हटलं तर आपण आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे विधान परिषदेच्या ज्या आता निवडणुका झाल्या ना, त्याची आचारसंहिता संपल्यानंतर आपण तात्काळ याची घोषणा करू. 2 आठवडे आता त्या पुढे गेलेले आहेत, मात्र अद्याप घोषणा केलेली नाहीये. अधिवेशन सुरू आहे. आता अधिवेशनाचं कारण खासगीत दिलं जात आहे. मंत्री व्यस्त आहेत, त्यामुळे वेळ मिळत नाहीये आणि म्हणून अधिवेशनामुळेच तारीख पुढे ढकलली आहे. आता कधीची तारीख आहे हे सांगितलेलं नाहीये, पण मंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे. नक्की सुमित, तुर्तास धन्यवाद. तुम्हाला थांबवते. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सुमित. आपल्याला